असतो, शेतीत काम करत असतो, त्याला असं हे फक्त टीव्हीवर बघायला लागतं. आणि आपल्या चेंबूरला भेट देण्यासाठी सांगली जिल्हा विकास संघाने द्राक्ष व फळ महोत्सव भरवला आहे. त्या शेतकऱ्यांच्यासाठी इथे आपल्या त्यांचं आगमन होत आहे. ओके 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 थोडा याद इकडे आणा त्यांच्यासोबत इथं आम्हाला शेतीत काम करत असतो, त्याला असं हे फक्त टीव्हीवर बघायला लागतं. मला पैसे सांग पैसे विषय काय फायदा आपलं म्हणणं काय आहे. हो ना काय करणार ट्रॅफिक आपल्या तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक इतकं असतं ना तरी मी मोबाईल मागे घ्या ए बाबा मोबाईल जाऊ द्या काढू त्याला झालं आणि सर एक रिक्वेस्ट माझ्या नवऱ्यात तुमचे अत्यंत छान आहे, तुम्ही एक ऑटोग्राफ आम्हाला द्या. काय सांगणार खरं तर फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे सांगली जिल्हा विकास संघ त्यांचे अध्यक्ष संभाजी लोखंडे साहेब दरवर्षी प्रयत्न करत असतात की डायरेक्ट शेतातला माल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे त्याचं कुठल्याही जी मंडळी असतात ती न ठेवता डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल म्हणजे त्याला हमी भाव मिळेल ती गरजेचं आहे. आज कारण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही आणि आपण बघतो की जवळ 6 वर्ष आता हे 6वं वर्ष आहे त्यांचं एक उत्तम काम चाललेलं आहे. म्हणून मी वेळात वेळ काढून म्हटलं या अशा ज्यांचं जे आहे दरवर्षी असे उपक्रम राबवत असतात किंवा शेतकऱ्यांसाठी जे काम करत असतात त्यांच्यासाठी एक दिवस आपल्याला द्यायला पाहिजे. म्हणून मी आज आवर्जून इथे हजेरी लावलेली आहे. सर्व बांधवांना इथल्या सगळ्या चेंबूर निवासी मंडळींना पण विनंती करतो की अवश्य तुम्ही थोडा वेळ काढून या स्टॉलला भेट द्या जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना इथली जी बचत गटाच्या महिला आहेत त्यांचं थोडंसं सोपं काम होईल. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप बरं वाटलं आणि आज मी म्हटलं बायकोला म्हटलं आज आपण जाऊया जरा कारण ती खरं तर अशा कार्यक्रमाला येत नाही कंटाळते. कारण आम्ही काल कणकवलीत होतो तर कणकवलीत म्हणजे जवळजवळ 500 लोक जर असतील स्टेशनवर तर किमान 400 लोकांनी फोटो काढले. आम्हाला बोलताच येत नव्हतं ते येत होते ते फोटो काढत होते. म्हटलं चल अशा या कार्यक्रमाला आपण जाणं गरजेचं आहे. बाईकवर आम्ही आलेलो आहे तेव्हा मी पुन्हा एकदा
इथल्या सगळ्या निवासी किंवा जे मला बघतायत त्या सगळ्या लोकांना विनंती करतो की त्यांनी साधारण आता मला वाटतं आज 4 तारीख 10 तारखेपर्यंत हा असणार आहे, तर तुम्ही एखाद दिवस येऊन थोडासा वेळ काढून या आणि भेट द्या. खरं तर म्हणजे या आता वयानुसार फळं फार कमी झाली, तर एलर्जी जास्त आहे. पूर्वी द्राक्ष खूप आवडायची, पण आता द्राक्ष फार कमी खातो, कारण सर्दी होते. कारण सर्दी झाली की त्रास होतो, मग आवाज वर लागत नाही. पण सगळीच फळं आवडतात, असं काही नाही. वेब सिरीज येईल रेत नावाची, वाळू माफियावरती आता हिंदी एक वेब सिरीज येईल. त्यानंतर परंपरा नावाचा एक सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होईल. 4-5 सिनेमा रिलीज होतील. बाकी महाराष्ट्राची हास्यजत्रा तुम्ही सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आमची सिरियल खूप हिट केली, पण अजून तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही शनिवार रविवार बघावी आणि ऑन टाईम बघावी. बऱ्याचदा काय होतं की आपण सोपं होतं, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ बघता, पण त्यामुळे नुकसान आमचं काय होतं, कारण ऑन टाईम बघत नाही आणि चॅनलला TRP नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही टिकण्यासाठी, अजून आम्ही जास्त प्रयोग करण्यासाठी आम्ही मुद्दाम तुमच्यासाठी शनिवार रविवार केलेला आहे की लोकांनी 9 वाजता बघावं, कारण चॅनल हे TRPवर चालतं. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा तुम्ही शनिवार रविवारी रात्री 9 वाजता घरी बघा, तुमच्या टीव्हीवर बघा. मोबाईल आतमध्ये असेल TV तर पण ऑनलाईन तो ऑन टाईम बघा, ह्याची विनंती. हे खूप गरजेचं आहे आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आम्हाला पहिल्यांदा मी या सगळ्यांचे आभार मानते की आम्हाला अशा प्रोग्राममध्ये सामील करून घेतलं. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण का शेतकऱ्यांना डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोचता येतं. त्यामुळे हा उपक्रम खूप छान आहे आणि असाच दरवर्षी तुम्ही करत साहेब आज आलेत, प्रत्येक वर्षी कोणी ना कोणी येत असतो. आज कदम साहेब इथे आलेत, काय सांगणार सर यांच्यावर? मुळात आपण सांगली जिल्हा विकास संघ आपलं एक सामाजिक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षाला द्राक्ष आणि फळाचा महोत्सव आयोजित करतो. त्यामध्ये कुठल्या प्रकारचा दलाल नसतो. एक शेतकरी आणि ग्राहक अशी एक योजना आखत हा महोत्सव आपण निवडलेला आहे. अनेक लोकांना आपण या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करत असताना चित्रपटातील कलावंतांना सुद्धा आपण त्याला खास विशेष करून त्यांना निमंत्रित करतो. त्याच्यापैकी बऱ्याच कलावंत आपले त्यातून बाईट देतात, लोकांपर्यंत प्रसारित करतात. जसा वेळ मिळेल तशी ते त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावतात. त्यापैकीच एक अरुण कदम साहेब आहेत, त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण या आपल्या डॉक्टरच्या जेवायच्यामधनं थोडासा वेळ काढून या महोत्सवाला भेट द्या म्हणून त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. अगोदर त्यांनी बाईट दिलेली होती. मी मनापासून त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अनेक काही कलावंत आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावणार, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी ह्या सगळ्या या महोत्सवाला भेट दिल्यामुळं हा महोत्सव मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. शेतकऱ्याचं मनोबल वाढणार आहे आणि शेतकरी हा अधिक पद्धतीमध्ये या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे आणि हा महोत्सव असाच मोठ्या प्रमाणात चालू राहील. एवढंच या ठिकाणी करतो आणि चेंबूरकरता नागरिकांना, मुंबईतल्या नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावं अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा अरुण कदम व ते पत्नी यांच्या आले त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. इतर कलावंतांचा आभार व्यक्त करतो आणि यातून थांबतो. थँक्यू. अरे पांडे जी आप ये क्या जसं आता इथे 3 तारखेपासून 10 तारखेपर्यंत द्राक्ष महोत्सव चालू झालेला आहे. त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. असे स्टॉल वरचेवर महिला बचत गटांना द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांनाही उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ही जरुरीची गोष्ट आहे. आणि हे स्टॉल पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी यांनी चालू केलेले, त्यामुळे महिलांसाठी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यांनी. त्यांच्या वॉर्डच्या नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांचाही आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे.